या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। यहाँ पर स्मृति फाउंडेशन और खरादी परिवार के जानिब से महिला इफ्तार पार्टी का आयोजन किया गया था। हर साल हम यहाँ पर महिला इफ्तार पार्टी का आयोजन करते हैं और इसका एक ही संदेश देना चाहते हैं कि रोज़ा हर धर्म में फ़र्ज़ है। जैसा इस्लाम में रोज़ा है उसी तरह हमारे हिंदू धर्म में उपवास है और जैन धर्म में भी उपवास है।
तो हर धर्म में उपवास रोज़ा यानी तुम अपनी भूख पर काबू रखो और अपने जो भूख का एहसास होता है उसी तरह गरीबों की मदद करो जो भूखा होता है। ये हमारा संदेश है। सभी धर्म में उपवास रोज़ा है तो सभी धर्म यही सिखाता है कि गरीबों की मदद करो और मजलूमों की मदद करो। कोई धर्म ये नहीं सिखाता कि किसी पर जुल्म करे या किसी का हक मारे। सर्व धर्म ये ही सिखाते हैं कि एक दूसरे से प्यार मोहब्बत से रहो। यही संदेश हम इस इफ्तार पार्टी से देना चाहते हैं। और यहाँ पर जो मौजूद महिलाएं हैं ये बाज़ार में आई हुई खरीदी करने वाली हमारी माँ बहनें हैं और उसी तरह हमारी कुछ गेस्ट महिला भी है जो हम यहाँ पर हमेशा उनको बुलाते हैं। ऐसे लोगों को बुलाकर हम यहाँ पर इफ्तार पार्टी करते हैं। आप लोग यहाँ पर आए, बहुत बहुत शुक्रिया। अतिशय पवित्र महिना असून या पवित्र महिन्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम ऐक्यासाठी जे आज इफ्तार पार्टीचं प्रयोजन केलेलं आहे, असं प्रयोजन प्रत्येक गल्लीबोळात नगरसेवकांनी आदर्श घेतला पाहिजे अशी मी इथे शुभेच्छा व्यक्त करते आणि इथून पुढच्या त्यांच्या कार्यास आमच्या सर्वांकडून शुभेच्छा। खरादी यांनी या इफ्तार पार्टीचं खास महिलांच्यासाठी केलेलं आयोजनाबद्दल त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करते। अनेक वर्षापासून या बेगमपेठ पोलीस चौकीच्या एरियामध्ये म्हणजे मीना बाजारच्या एरियामध्ये हे इफ्तार पार्टीचं आयोजन करतात आणि जवळजवळ 10 वर्षापासून आम्ही या इफ्तार पार्टीला येतो। इथं सर्व धर्माचा जे एकत्रीकरण करून आपण आपला प्रत्येकाचा धर्म, मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, अशा सगळ्या गोष्टी विसरून एकमेकांना शुभेच्छा देत इथं इफ्तार पार्टी आपण साजरी करत असतो। यामध्ये एकच संदेश जातो की सर्वजण मानवतेच्या धर्मातून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र आपण सगळेजण सोलापुरात राहणारे हिंदू मुस्लिम अनेक वर्षापासून इथे एकत्र राहतो। आपण एकमेकांचा द्वेष न करता या पवित्र महिन्यामध्ये असा संदेश सगळ्यांना देऊया की सोलापुरात इथून पुढे असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न राहता आपण सगळेजण सामंजस्याने एकत्र राहूयात। हा संदेश देण्यासाठी रियाजबाईंनी ही इथं इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे। माझं सगळ्यांना आवाहन आहे की सगळ्यांनी हा संदेश संपूर्ण सोलापूर शहरामध्ये पसरवावा आणि रियाजबाईंना रमजानच्या निमित्ताने सर्व महिलांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते। धन्यवाद। अरेंजमेंट किया सभी हमारे वकील लेडीज़ हिंदू मुस्लिम सबको इनवाइट किया है। हमारे साथ साथ दूसरे क्षेत्र में भी जो काम करते हैं, समाज के दूसरे क्षेत्र में जो काम करते हैं बुलाया। आज हम सबको बैठ के एक साथ इफ्तार पार्टी इफ्तार का लुफ्त बहुत अच्छा अंदाज में हम सब ने एंजॉय करे हैं। इसी तरह मैं आप रियाज खैरदी साहब को बहुत बहुत मुबारकबाद देती हूँ और अल्लाह ताला से दुआ करती हूँ कि अल्लाह ताला इनको ऐसा ही दिन दुनिया राष्ट्रों में ऐसी ही तरक्की दिए और उनके माल और जान में तरक्की दिए। अल्लाह उनको बहुत बहुत खैर और बरकत दे। इथे येऊन सर्व जाती व धर्माच्या इथे मिळून इफ्तार पार्टीसाठी बसले होते। आज आमचं भाग्य आहे की आम्हाला इफ्तार पार्टीला इथं येण्यास आम्हाला संधी मिळाली आणि सरांमुळे आम्ही इथे एकत्रित आलो। सगळ्यांनी इफ्तार पार्टीचा आनंद घेतला। सरांना खूप खूप धन्यवाद आणि सर्व मुस्लिम बांधवांना तसेच हिंदू बांधवांनाही माझ्याकडून रमजानीच्या खूप साऱ्या शुभकामनाएं। बार एसोसिएशन की जॉइंट सेक्रेटरी, यहाँ पे हमें रियाज सर ने बुलाया इफ्तार पार्टी के लिए। हम बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहते हैं। और यहाँ पर फर्स्ट टाइम हम ओपनली आए बैठे और सभी मतलब हेल्दी फ्रूट्स वगैरह उन्होंने प्रोवाइड किया सभी के लिए। यहाँ पे मुस्लिम एंड नॉन मुस्लिम प्रोवाइड किया, तो ये बहुत बड़ी बात है और हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। करत असतो आणि हा उपक्रम म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्या एकतेचं हे प्रतीक आहे असं मला वाटतं। सगळे पक्ष, सगळे धर्म, सगळे लोक इथे एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन ते आपला आनंद या ठिकाणी साजरा करतायत। रियाजनी ही अतिशय एक चांगली संधी या निमित्ताने आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिलेली आहे। खरोखर अतिशय स्तुत्य चांगला असा हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि रियाज म्हणजे एक म्हणजे आपण म्हणतो ना हाडाचा कार्यकर्ता असा तो कार्यकर्ता आहे आणि त्याचा आणि माझा ऋणानुबंध हा गेली 25 वर्षापासून आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की रियाज हा सुद्धा माझ्याच कुटुंबाचा एक भाग आहे कारण त्याच्या घरातले सर्व कुटुंबीय ते मला ओळखतात। मी त्यांच्या घरामध्ये सतत जाणं येणं असतं
आणि त्यामुळं रियाज म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्या एकतेचं हे प्रतीक आहे. तो नगरसेवक असताना सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची कामं या भागामध्ये केलेली आहेत आणि त्यामुळं लोकांची अशी मागणी आहे की रियाजला पुन्हा एकदा या भागातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी आणि मला खात्री आहे रियाज याहीपेक्षा खूप मोठी पदं मिळवेल आणि स्वतःच्या कार्याचा ठसा उमटून दाखवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.